माझे आणि तुझे अनंत जन्म झालेले आहेत. फक्त मी माझे जन्म जाणतो, तू ते जाणत नाहीस, असं श्रीकृष्णाने म्हटल्यानंतर पुन्हा मग विश्वरूपाची जी वेगवेगळ्या अशा प्रकारची दर्शनं आहेत ती बघितली की मग त्या निर्गुण तत्वाचं एक ज्ञानकेंद्र, ज्ञानरूप मूलतत्वाचं म्हणजे वस्तुतत्वाचं, ज्याचं कशातच वर्णन करता येत नाही, त्या वस्तुतत्वाच्या निरनिराळ्या आकारांनी प्रकट झालेल्या, त्याचा एक ज्ञानशक्ती संपन्न, सगळं जाणण्याची शक्ती असणारा, विश्वरचना असणारा, फलनिश्चिती करणारा एक आकार म्हणजे सगुण परमेश्वराची संकल्पना होय, असं ज्ञानेश्वर मानतात. आणि तो सर्वशक्तिमान, दयाळू, न्यायी अशा प्रकारचा परमेश्वर हा देहाकाराने अवतरतो असेही मानतात. अर्थात त्याच्या खोल चर्चेत पडण्याचं हे स्थळ नव्हे, कारण मला ज्या भक्तितत्वाकडे जायचं आहे त्या भक्तीचा त्या सगुण तत्वाशी संबंध असल्यामुळे मी हा उल्लेख केला. आणि ज्ञानेश्वरांच्या कल्पनेप्रमाणे मूल ज्ञानरूपातून प्रकट झालेल्या या आकारांना शक्ती आणि उपयोगिता असते. ह्या सिद्धांतानुसार मग त्या परमेश्वरी आकाराला विश्वरचना करण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची ती प्रचंड शक्ती मिळालेली असल्यामुळे तो परमेश्वर त्या अद्भुत वाटाव्या अशा सगळ्या गोष्टी करू शकतो. सर्व काही जाणू शकतो, सर्व अनंतामध्ये तो जाऊ शकतो, पाहू शकतो. विश्वरूपाचं ते भव्य, दिव्य, अवाढव्य वर्णन ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेनं केलेलं आहे. ते वाचल्यानंतर आपण चक्रावूनच जातो. निर्गुण तत्वातून सगुण ईश्वरी तत्वाकडे साकार सगुणाच्या अव्यक्त रूपात आणि साकार सगुणाच्या अव्यक्त रूपाकडून साकार सगुणाच्या व्यक्त रूपात असा हा प्रवास एकाच वेळेला अनुभवायचा असतो, असं ज्ञानेश्वर म्हणतात. आणि म्हणून यापूर्वी मी काही 9व्या अध्यायातील ओव्या सांगितल्या की ज्या ओव्यांमधून ज्ञानेश्वरांनी मूर्तीपूजा करणाऱ्यांची, विशेषतः ते सकामतेने करणाऱ्यांची कशी चेष्टा केलेली आहे त्याचं दर्शन घडवलं. पण ती चेष्टा करत असताना अवजानानुमामूढा मानंती तनुमश्रितः, मनुष्यरूपामध्ये प्रगटलेला मी कुणीतरी देहधारी आहे असं मूर्खासारखं समजून माझी पूजा करण्यात त्यामध्ये अज्ञानाचा जो भाग असतो त्या अज्ञानावरती त्यांनी कडाडून हल्ला केलेला आहे. जे हे जाणून भक्ती करतात ते मग विठ्ठलाची करोत की आणि कुणाची करोत, ते त्या निर्गुण तत्वाची अखेर पूजा करतात असा सिद्धांत ते मानत असल्यामुळे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे असं म्हणत त्या आपल्या गीतामध्ये ज्या उल्हासाने ते नाचत राहतात, निर्गुणाच्या दर्शनातून सगुणाच्या दर्शनात ते बघितलं की ह्या दोघांमध्ये अभेद आहे. आकार आणि मूलतत्व हे एकमेकापासून वेगळे राहू शकत नाहीत. यात अभेद ही कल्पना लक्षात घेतली की भक्तितत्वामध्ये जो अद्वयानंदाचा, अद्वैत भक्तीचा फार मोठा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी आणला, त्यामुळे आपल्या भारतीय जीवनामध्ये आणि एकंदर मराठी जीवन परंपरेमध्ये फार मोठी क्रांती घडवली. ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंबंधीच्या संकल्पनेने संबंध धर्मकल्पनेचं स्वरूप खरं म्हणजे या संपूर्ण देशामध्ये बदलून गेलेलं आहे. आणि ते कसं बदललं आणि त्याची अपूर्वता काय याचा थोडा आढावा घेणं आवश्यक आहे. तो मी घेऊन पुढे त्या भक्तितत्वाच्या स्वरूपाकडे, लक्षणांकडे येणार आहे. मध्ययुगीन काल हा जगाच्याच इतिहासामध्ये काळा अशा प्रकारचा कालखंड मानला जातो. डार्क एजेस असंच त्याला म्हणतात. ज्या काळामध्ये मानवी जीवनासंबंधीच्या अनेक गुंतागुंतीत माणसाचं जीवन धर्मकल्पनांच्या, सामाजिक कल्पनांच्या, राजकीय कल्पनांच्या संदर्भात आपल्याला विकृत बनत गेलेलं दिसतं, तीच परिस्थिती भारतामध्ये होती. ज्ञानेश्वर ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहितात त्या काळाचा संदर्भ सोडून तिचा विचार करता येत नाही. काही विशिष्ट संदर्भाच्या संदर्भात, चिरंतन तत्वाच्या संदर्भात नव्हे, ती चिरंतन तत्व कुठल्याही काळामध्ये आज 700 वर्ष झाली तरी त्याचा आदर व स्वीकार आपण करतो. तो कालसापेक्ष नाही, तो कालनिरपेक्ष आहे. तरी देखील असे काही संदर्भ येतात कर्ममार्गाने जाण्याचे, स्वधर्म यज्ञाची पूजा करण्याचे, तुम्हाला सांगितलेल्या विहित कर्माचेच तुम्ही आचरण केलं पाहिजे अशा, किंवा कर्माधारे कर्मबंधक आहेत वगैरे विचार आहेत. ते काळाच्या 700 वर्षे मागे जाऊनच सापेक्ष दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. आणि तसं जर पाहिलं आणि ती परिस्थिती तपासलीत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक नवयुग प्रवर्तनाचं काम त्या काळात ज्ञानेश्वरांनी या मायभूमीत केलं आहे. ते त्यांनी कसं केलं? तत्पूर्वीच्या मध्ययुगीन काळामध्ये धर्माला अत्यंत विकृत रूप आलं होतं. धर्माची परंपरा ही सामाजिक व्यवहारातूनच जन्म पावते. धर्म हा नेहमी आपल्या सामाजिक व्यवहाराशीच मूलतः संबद्ध असतो. म्हणजे ज्याने पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली, पशुपालन अवस्थेमध्ये जो होता त्याने त्या दृष्टीने निसर्ग पाहिला, त्या निसर्गाचं आपल्या व्यवहाराशी नातं जोडलं. मग त्यांनी यज्ञाची कल्पना काढली, कुणी यातून विधीची कल्पना काढली.
म्हणजे कृषीप्रधान संस्कृतीमध्ये भूमीतून अधिक उत्पन्न येण्यासाठी सुफलीकरणाची जी एक क्रिया असते त्यामध्ये तंत्र मंत्र जादू अशा प्रकारचे विचार यायला लागले आणि हा माणसांचा मूळ धर्म यात होता. पुढे असं व्हायला लागलं की जसजसं समाजाचं रूप बदलायला लागलं तशी या विधींची गरज वाटेनाशी झाली. वास्तविक गरज वाटेनाशी झाल्यानंतर ते सोडायला हवं, परंतु माणसं त्याच्यात हितसंबंध गुंतले की ते सोडत नाहीत. यातून दुर्दैवानं विकृत परिस्थिती निर्माण झाली. मध्ययुगीन काळात शाक्तांची कला साधना, तंत्र साधना, योग्यांची म्हणजे नाथयोग्यांची कला साधना, वास्तविक गौतम बुद्धांचा जो धर्म आहे तो दलित पतित बहुजन समाजाला एका आध्यात्मिक उंचीवरती नेऊन पोहोचवणारा असा धर्म, आणि त्यालाही विकृत स्वरूप आलं आणि त्यांच्या मठामधून लैंगिक विकृतीने पछाडलेल्या अशा विद्यांचा अभ्यास व्हायला लागला. तो संबंध काळच असा आहे की धर्माचं स्वरूप परमेश्वराकडून मागे येऊन माणसाच्या शरीरक्रिया प्रधान स्वरूपावरतीच केंद्रित झालेलं दिसतं. कायासाधनेमध्ये कायासिद्धी कशासाठी करायची, तर पुरुषामध्ये एक स्त्रीतत्व असल्यामुळे त्या स्त्रीतत्वाशी सामरस्य म्हणजे समाधीची अवस्था, म्हणजे अलीकडे संभोगातून समाधीकडे हा जो विचार मांडला जातो तोच त्या कायासिद्धीच्या विचारातून आलेला. किंवा तंत्रसाधनेमध्ये स्त्रीपूजेला इतकं महत्त्व असतं की स्त्री हेच सर्वस्व मानून तिच्या संबंधी जे काही व्यवहार करायचे त्या व्यवहारामध्येच मोक्ष आहे अशी एक कल्पना येऊन बसलेली. त्या काळाचा हा संदर्भ आहे. डॉक्टर मुजुमदार आणि मानवेंद्रनाथ रॉय यांनी याचा आढावा घेणाऱ्या आपल्या ग्रंथांमध्ये यासंबंधी अत्यंत स्पष्ट असं चित्र रेखाटून या अधःपतनाची कारणं, या अधःपतनाचं स्वरूप उत्तम रीतीनं रेखाटलेलं आहे. अर्थात ते पाहण्याचा आपला आजचा विषय नव्हे. लक्षात घ्यायचं ते हे की अशा विकृत पद्धतीने समाजोपयोगी कामापासून दूर चाललेला होता. म्हणजे काल ज्याला वर्णविशेषणम कर्म असा शब्द वापरीत ती कर्मे देखील लोक करत नव्हते. त्या काळात उलट सामाजिक कर्मापासून लोक दूर जाऊन समाजव्यवस्था उद्ध्वस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा पद्धतीने कायासाधनेमध्ये, तंत्रसाधनेमध्ये, ही तंत्रसाधना म्हणजे काय याचं वर्णन अनेक पुस्तकातून अलीकडे पाश्चात्यांनी तरी अगदी रसभरीत पद्धतीनं केलेलं आहे. तेव्हा या सगळ्या विकृतीतून समाजाला बाहेर काढण्याची फार आवश्यकता त्या काळामध्ये होती आणि या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांच्या भक्तितत्वाचा उदय झालेला आहे. एका बाजूने ज्ञानेश्वर आपलं नातं उपनिषदांशी सांगतात आणि दुसऱ्या बाजूने आपलं नातं तत्कालीन समाजाशी सांगतात. आणि या विकृतीने गांजलेला समाज जो एकेकाळी वेगवेगळ्या मंत्रतंत्रांच्या जारणमारणाच्या कल्पनेत अडकून पडला होता, तो नंतर शूद्र देवतांच्या हीनभक्तीमध्ये गुंतून पडला. त्याला त्या शूद्र देवतांच्या भक्तीतून बाहेर काढायचं होतं. शूद्र देवदेवतांची भक्ती ही भक्ती असतच नाही, ती भीती असते आणि एखादं अद्भुत शक्तीचं असं कुठलं तरी दैवत आपला नाश करील आणि म्हणून मी त्याला संतुष्ट केलं पाहिजे. आजही असे प्रकार आपल्याला खेडेगावातून दिसतात. मध्ययुगात असल्या विकृत संकल्पनेत त्यावेळचा समाज अडकलेला होता. तेव्हा ही शूद्र देवतांची भक्ती, ही सकामता, ही त्या मठामंदिरातून चाललेली एक विलासी प्रवृत्ती. वास्तविक माणसांनी स्वतःचे भोग परमेश्वरावरती लादायचे या कल्पनेतून या साऱ्या विकृती जन्मल्या होत्या. ती मधुरा भक्ती काय, ती सहज वैष्णवी भक्ती काय, या भक्तीमध्ये स्त्रीतत्वाच्या रूपामध्ये परमेश्वर शोधायचा असा ज्या वेळेला विचार गुंफला जातो त्यावेळेला वास्तविक जो परमेश्वराच्या रूपात न राहता आपले भोग परमेश्वराच्या वरती लादण्याचा तो प्रयत्न असतो. अशा या नश्वर देहातच गुंतविणाऱ्या या धार्मिक विकृतीतून समाज बाहेर काढण्यासाठी एक काळाची गरज म्हणून ज्ञानेश्वरांच्या त्या नव्या भक्तिविचारांचा विचार करायला पाहिजे. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की त्यावेळचा समाज केवळ वर्णधर्मामुळे खचलेला नव्हता, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे गांजलेला नव्हता, तर धर्मविषयात अत्यंत विकृत कल्पना मनामध्ये रुजल्यामुळे सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली होती. कर्ममार्गापासून लोक दूर गेल्यामुळे निरुपयोगी कामात पैसा खर्च होत होता. कोणत्याही प्रकारचे सामाजिक संदर्भ म्हणजेच कोणत्याही प्रकारचा नीतीचा संबंध जीवनाला उरलेला नव्हता. धर्म आणि वैयक्तिक व्यवहार इतके दूर दूर गेलेले होते की धर्म व्यवहारामध्ये जो आचार चालत होता तो आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जगणं याची कुठेच सांगड घातली जात नव्हती. हे असं अत्यंत विकृतीनं पोखरलेलं चित्र ज्या वेळेला या मध्ययुगात नजरेस येतं त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी कोणती नेमकी क्रांतीची गोष्ट सांगितली आणि त्याच्यासाठी त्यांनी विचारांचं नवप्रवर्तन सुरू केलं, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं बघणं हे भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक आवश्यक अंग ठरतं.